नमस्कार शिक्षक आणि पालक मित्रांनो, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर, जिल्हा अहमदनगर व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित शिक्षण परिषद माहे जुलै 2022 यामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या शिक्षण परिषदेमध्ये आपण पहिला विषय जो घेतलेला आहे तो आहे निपुण भारत अभियान भाषा कृती कार्यक्रम। मित्रांनो, सर्वप्रथम निपुण भारत अभियान काय आहे हे आपण समजून घेऊया। भारत सरकारच्या नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने 27 ऑक्टोबर 2021 रोजी हा GR काढलेला आहे आणि त्यानुसार आपण या कार्यक्रमाची अंमलबजावणी यावर्षी करणार आहोत। निपुण भारत अभियान भारत सरकारने समग्र शिक्षामध्ये निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। त्यासाठी जर आपण GRचा प्रस्तावनेचा भाग पाहिला तर आपल्या लक्षात येतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे। यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही असे ठळकपणे नमूद आहे। वय वर्ष 3 ते 9 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक राष्ट्रीय अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक व समाज या सर्वांनी सर्वंकष पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे। त्यासाठी भारत सरकारने समग्र शिक्षामध्ये निपुण भारत याचा इंग्रजी लॉंग फॉर्म असा आहे पहा, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरसी अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। याकरिता कृती आराखडा तयार करणे, विषय सूची व प्राधान्यक्रम ठरविण्याची गरज आहे। यासाठी जिज्ञासूपणास वाव देणारा अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य ऑफलाईन व ऑनलाईन, निश्चित क्षमता विधाने लर्निंग कॉम्पिटन्सीज व अध्ययन निष्पत्ती लर्निंग आउटकम्स, शिक्षक सक्षमीकरण, मूल्यमापनाची तंत्रे इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे। सध्या इयत्ता 4थी व 5वी मधील ज्या विद्यार्थ्यांनी मूलभूत कौशल्ये प्राप्त केले नाहीत त्यांनाही आवश्यक नैपुण्य प्राप्त करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन, समवयस्क विद्यार्थ्यांसोबत गटकार्य व वयानुरूप पूरक अध्ययन साहित्य छापील व डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचे आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची आवश्यकता दिसलेली आहे। त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी असरसारख्या संस्था आहेत, यांचे अहवाल आहेत किंवा अजिम प्रेमजी विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाने सुद्धा सप्टेंबर 2020 मध्ये सर्वे केला होता। त्यामध्ये केवळ 42% मुले ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहू शकली असा त्या ठिकाणी निकष लावलेला आहे। असर 2019च्या अहवालामध्ये महामारीनंतर शिक्षण व्यवस्थेमधून आणखी 24 दशलक्ष मुलांची गळती होईल म्हणून सध्याची स्थिती व गेल्या कालावधीत शाळा सतत बंद राहिल्यामुळे झालेले नुकसान लक्षात घेता पुढील काळात शिक्षणाचा पायाभूत शिक्षण असणे आवश्यक आहे। या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हे निपुण भारत अभियान आपल्या महाराष्ट्र शासनाने राबवण्याचे ठरवले आहे। आता निपुण भारत अभियान यामध्ये भाषा विषयाच्या अनुषंगाने आपण आजच्या या पाठामध्ये या ठिकाणी विचार करणार आहोत। यामध्ये पहिला भाग आहे भाषा साक्षरतेचे घटक आणि दुसरा आहे निर्धारित केलेली किमान शैक्षणिक लक्ष्य। आता आपण सर्वप्रथम भाषा साक्षरतेचे जे घटक आहेत ते या ठिकाणी पाहणार आहोत। तर त्यामध्ये पहिला घटक आहे
मौखिक भाषा विकास. मित्रांनो, मौखिक भाषा विकास यामध्ये आपण थोडासा विचार करूया. भाषा जी असते ती 3 प्रकारांनी वर्गीकृत केलेली आहे भाषा. त्यामध्ये पहिला आहे मौखिक भाषा, दुसरा आहे त्यानंतरचं सांकेतिक भाषा आहे, त्यानंतर लिखित भाषा. तर अशा प्रकारचे 3 प्रकार भाषेचे आहेत. आणि मग यामध्ये पहिला जो आपल्याला पायाभूत किंवा मूलभूत साक्षरतेचा जो घटक दिलेला आहे तो आहे मौखिक भाषा विकास. यामध्ये मौखिक भाषा विकासामध्ये लेखन व वाचनाची कौशल्ये विकसित करण्यासाठी मौखिक भाषेचा विकास महत्त्वाचा आहे. आता मित्रांनो, मौखिक भाषा म्हणजे काय? तर मौखिक भाषा म्हणजे आपण जेव्हा आपले विचार व्यक्त करायचे असतात, आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतात, तेव्हा जेव्हा आपण बोलणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि मग बोलण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला मौखिक भाषा असं म्हटलेलं आहे. आणि मग आपल्याकडे जो विद्यार्थी येतो त्याची मौखिक भाषा विकसित करणं, त्याच्याबरोबर संवाद साधणं, त्यातून त्याच्याबरोबर वेळोवेळी संवाद साधल्यामुळे निर्माण होणारी आपुलकी, भावनात्मक गरज, या ठिकाणी साऱ्या बाबींचा विचार केला तर त्या मुलाचा मौखिक भाषेचा विकास झाल्यानंतर तो बरोबर शिक्षणाकडे निश्चितपणे आकर्षित होईल आणि त्याचं मूलभूत जे आहे साक्षरता ती त्याला प्राप्त होण्यास मदत होणार आहे. त्यानंतर आपण पुढचा घटक पाहूया, उच्चारशास्त्राची जाणीव. मित्रांनो, उच्चारशास्त्राची जाणीव यामध्ये शब्दांची लय, ध्वनीची जाणीव या बाबींचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासले पण असणारी विद्यार्थी मंडळी आपल्याकडे येतात. मग त्या ठिकाणी त्यांचे बोलण्याचे शब्दप्रयोग, त्यांचे बोलण्याची लकब हे वेगळं असतं आणि त्यांना मग संकोचल्यासारखं होतं की आपण बोलावं कसं सरांशी, आपल्या इतर मित्रांशी कसा संवाद साधावा. त्यावेळेस त्याच्याबरोबर जर आपण बोललो, आपण त्याची विचारपूस केली तर त्याला उच्चारशास्त्राची जाणीव होण्यास मदत होणार आहे. आणि साहजिकच शब्दांची लय, ध्वनीची जाणीव त्याच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर तो आपल्याबरोबर संवाद साधायला सुरुवात करणार आहे. त्यानंतरचा पुढचा घटक आहे लिपी समजून घेणे. आता लिपी समजून घेणे यामध्ये छापील मजकुरांचे आकलन करण्याची क्षमता ती आपल्याला विकसित झालेली पाहिजे आहे. त्यानंतर अक्षरांचे ज्ञान, सांकेतिक भाषा, लिपी समजून घेणे, शब्द ओळखणे या साऱ्या बाबींचा समावेश लिपी समजून घेणे या पायाभूत साक्षरतेच्या घटकामध्ये होतो. हे निपुण भारतचं टार्गेट जे आहे ते वाचन आहे, परंतु ते वाचन कसं आहे? आकलनासह वाचन. ही बाब आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतरचा पुढचा घटक आहे शब्दसंग्रह. यामध्ये मौखिक शब्दसंग्रह, आपण बोलताना जे वेगवेगळे शब्द वापरतो, शब्दसंग्रह, त्यामध्ये वाचन लेखन शब्दसंग्रह, त्यानंतर शब्दांच्या विविध अर्थछटा जसं की म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, त्यानंतर वेगवेगळे वाक्यांश आहेत की ते आपण प्रकर्षाने बोलताना वापरत असतो. मग ह्या सगळ्या शब्दसंग्रहांचा वापर त्याच्या दैनंदिन बोलण्यामध्ये, लिखाणामध्ये होत असेल तर तोही भाषा साक्षरतेचा एक घटक या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर पुढचं आहे वाचन व आकलन. हे सर्वात महत्त्वाचं आहे की मुलं बऱ्याचदा आपण म्हणतो की आपल्या वर्गातली मुलं पाहतो आणि मग त्यांनी एखादे 2 शब्द वाचले की असं म्हणतो की आपण त्यांचा उच्चार केला, त्या शब्दांचा, त्या अक्षरांचा उच्चार केला की आपण म्हणतो की हां येतं याला वाचता. तर मित्रांनो, तसं नव्हे. त्याला एक ठराविक परिच्छेद दिल्यानंतर त्या परिच्छेदाला किंवा एक वाक्य दिलं आणि त्या वाक्यावर आधारित जर आपण काही आकलनात्मक प्रश्न विचारले तर त्याची जर उत्तरं त्यांनी दिली तर असं समजायचं की त्याला वाचता आलं, तर त्याला समजायचं वाचता आलं. म्हणून मित्रांनो, त्या मजकुराचं त्याला स्पष्टीकरणसुद्धा करता आलं पाहिजे की त्याने काय वाचलं. हे तो मुलगा जेव्हा आपल्याला सांगेल, तो विद्यार्थी जेव्हा आपल्याला सांगेल तेव्हा आपण समजायचं की त्याला ते वाचलेलं कळलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा घटक आहे पहा, वाचनातील ओघवतेपणा. त्यानंतर पुढचा घटक आहे लेखन. यामध्ये अक्षरे व शब्द लिहिणे. बऱ्याच मुलांचा आता कोरोनाचा जो पिरियड गेला, कोरोनाचा जो वाईट काळ गेला आपल्या आयुष्यामधला, तर त्या ठिकाणी बऱ्याच मुलांचं शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थी शब्दांचे, अक्षरांचे आकार काढायचा जो सराव आहे तो त्यांचा झालेला नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा अक्षर लेखनाचा सराव करून घेणं, त्या अक्षरांचे अवयव विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून देणं
हे सगळं त्याकडून त्यांचा सराव करून घेणं, या सगळ्या बाबी आपल्याला या अभियानामध्ये पूर्ण करायच्या आहेत। त्यानंतर पुढचा जो घटक आहे, तसेच लेखनामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब राहिली, लेखनामध्ये अभिव्यक्तीसाठी लिहिणे ही क्षमता आपल्याला विद्यार्थ्यांची जास्त डेव्हलप करायची आहे। की जसं की एखादा त्याने चित्र पाहिलं, ठीक आहे, एखादं चित्र पाहिलं त्याने, मग चित्र पाहिल्यानंतर तो काही गप्प बसत नाही, प्रत्येकाला मन असतं आणि त्या मनामध्ये विचार येतात। तसं ते चित्र पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही विचार येतात, भलेही एक विचार येऊ दे, दोन विचार येऊ देत, परंतु मनात आलेला विचार त्याने कागदावर उतरवणं अपेक्षित आहे। आणि हे आपल्याला 2026-27च्या तिसरीच्या मुलाकडून अपेक्षित आहे। मित्रांनो, हे काळजीपूर्वक लक्षात ठेव। म्हणजेच आतासुद्धा आपण हे सगळं राबवायचं आहेच। आत्तासुद्धा जी वर्गात आपल्या पहिली ते चौथी पाचवीपर्यंत जी मुलं आहेत त्यांच्याकडून हे सगळे घटक अपेक्षित आहेतच। त्या दृष्टीने आपल्याला पुढचे पाऊल उचलायचे आहे। चला, अभिव्यक्तीसाठी लेखन करता येणं, जसं की एखादी वस्तू पाहिली, एखादी व्यक्ती पाहिली, तर त्याच्याविषयी काय मनामध्ये विचार आले, तर ते विचार त्याला कागदावर लिहिता येणं या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यानंतर पुढचा जो घटक आहे भाषा साक्षरतेचा, तो महत्त्वाचा आहे, तो म्हणजे वाचनाकडे कल। काय पाहायचंय, तर विविध तऱ्हेची पुस्तके त्या मुलाने वाचली पाहिजेत। मग विविध तऱ्हेची म्हणजे कशी, की एखादं वैज्ञानिक मासिक आहे, किंवा एखादी छोटीशी बालकथा आहे, किंवा गाणी आहेत, कविता आहेत, गोष्टींची पुस्तकं आहेत, वैज्ञानिक कथांची पुस्तकं आहेत। या पुस्तकांना याबाबत त्याची आवड निर्माण झाली पाहिजे। म्हणजे मग त्याचा ऐतिहासिक पुस्तकं आहेत, एखादं चरित्रात्मक पुस्तकं आहेत, तर ह्या प्रकारे मग त्याची आवड कोणत्या दिशेने आहे ते त्याची आवड स्वतः जाणू शकलं पाहिजे मूल, आणि त्या दृष्टिकोनातून त्याने स्वतः वाचनाकडे त्याचा कल विकसित झाला पाहिजे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आता भाषा साक्षरतेचे घटक पाहिले। पुन्हा एकदा आपण रिव्ह्यू करूयात पहिल्यापासून। पहिला घटक आहे मौखिक भाषा विकास, दुसरा आहे उच्चारशास्त्राची जाणीव, त्यानंतरचा आहे लिपी समजून घेणे, नंतर शब्दसंग्रह, नंतर वाचन व आकलन, नंतर वाचनातील ओघवतेपणा, त्यानंतर लेखन, आणि शेवटचं आहे वाचनाकडे कल। ठीक आहे, आपण पुढच्या स्लाईडकडे जाऊया। या ठिकाणी निपुण भारत अभियान निर्धारित केलेली किमान शैक्षणिक लक्ष्य, की जी आपल्याला 2026-27च्या तिसरीच्या मुलापर्यंत विद्यार्थ्यांकडून अपेक्षित केलेली आहेत, आणि ही गाठायचीच आहेत आपल्याला लक्ष्य, ती आपण समजून घेऊया। या ठिकाणी भाषा साक्षरता म्हटलेलं आहे, आणि अंगणवाडी किंवा बालवाडी, तर ते सुद्धा आपण आता इन्क्लूड केलेलं आहे। जसं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020मध्ये तो जो टप्पा आहे, बालवाडीचेही काही वर्ष आपल्या प्राथमिक शिक्षणाला जोडलेली आहेत, त्यानुसार बालवाडी अखेर त्या विद्यार्थ्यांना अक्षरे व त्यासंबंधी आवाज ओळखतो, किमान 2 ते 3 अक्षरे असलेले साधे शब्द वाचतो, हे या ठिकाणी अपेक्षित आहे बालवाडी अखेर। त्यानंतर पहिली अखेर अपठित मजकूर असलेली किमान 4 ते 5 अपठित मजकूर असलेली किमान 4 ते 5 साधे शब्द असलेली छोटी वाक्य वाचतो। आता या ठिकाणी एक शब्द आहे अपठित म्हणजे अनसीन पॅसेजेस आपण पाहतो। अनसीन म्हणजे त्याने कधीही न पाहिलेला एखादा पॅसेज त्याच्या पुढे जर दिला, तर त्यामधली त्या मजकुरातील 4 ते 5 साधे शब्द असलेली छोटी वाक्य त्याने पहिलीतल्या मुलाने वाचणं अपेक्षित आहे। मित्रांनो, आज आपल्याला हे नवीन वाटतंय, परंतु आलेला जो काळ आहे त्या काळासाठी विद्यार्थ्यांची पायाभूत जी तयारी आहे ती अशी असावी लागणार आहे पुढच्या काळासाठी। म्हणून आपली जबाबदारी ही निश्चितपणे वाढलेली आहे, आणि या जबाबदारीला आपण निश्चितपणे यशस्वीपणे सामोरे जाणार आहोत। या ठिकाणी इयत्ता दुसरी अखेर मुलाला काय आलं पाहिजे, तर ते पाहूया। अपठित मजकूर, या ठिकाणी पहा, अपठित मजकूर 40 ते 50 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो। आजच्या आपल्या दुसरीच्या मुलाची थोडीशी आपण ही तयारी जर टेस्ट घेतली, तर आपण कुठे आहोत हे आपल्या लक्षात येणार आहेच, आणि आपल्याला ते करायचंच आहे। पुढे कृती कार्यक्रम आपल्याला निश्चित यामध्ये करायचा आहे, तो पण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। या ठिकाणी पहा, इयत्ता तिसरी अखेर दिलंय, तिसरी अखेर अपठित मजकूर 60 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचतो। अर्थ लक्षात घेऊन त्याने प्रति मिनिट
60 शब्द आणि शिवाय ते अपठित असलं पाहिजे. अपठित म्हणजे त्याला कधीही त्याच्या अगोदर सराव नसलेलं, न वाचलेलं असं ते मटेरियल असलं पाहिजे. तर मित्रांनो, ही होती किमान शैक्षणिक लक्ष की जी आपली 2026-27साठी निर्धारित केलेली आहे. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी सांगितले जरा विचार करूया. आता काय विचार करूया? निर्धारित केलेली किमान शैक्षणिक लक्ष गाठण्यासाठी मला काय काय करावे लागेल आपण पाहूया. यासाठी काय करावं लागेल? या ठिकाणी काही मुद्दे दिलेत पहा. माझ्या वर्गाची सद्यस्थिती काय आहे हे पाहावे लागेल. सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? माझ्या वर्गाची आजची परिस्थिती काय आहे, मुलं कुठपर्यंत आहेत. एका मिनिटामध्ये 3रीचा वर्ग असेल तर तो एका मिनिटामध्ये अर्थासकट किती शब्द वाचतो हे आज आपण टेस्ट केलं पाहिजे. त्यानंतर त्यासाठी वर्गातील विद्यार्थी अध्ययनाच्या कोणत्या स्तरावर, टप्प्यावर आहे हे शोधावे लागेल. आपल्याला डाएटने मागच्या वर्षी एक प्रोग्राम दिला होता, अध्ययन स्तर आराखडा निश्चित करणं, विद्यार्थी कुठल्या टप्प्यावर आहेत वाचनाची, तर तेच आपल्याला या ठिकाणी पुन्हा करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची स्तरनिहाय यादी करावी लागेल की तो विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहे. समजा वाचनाचा असेल, उतारा समजपूर्वक वाचन करतोय तर मग तो त्या ठिकाणी टिक करायचं आहे आपल्याला आणि मग मागे यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पुढे सांगितले पहा. यादी तयार झाल्यावर प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना अपेक्षित लक्ष गाठण्यासाठी विशिष्ट अध्ययन अनुभव द्यावे लागतील, कृती करून घ्याव्या लागतील, सराव घ्यावा लागेल, सरावात सातत्य ठेवावे लागेल. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत की प्रत्येक विद्यार्थी, आणि यामध्ये आपल्याला 100% टार्गेट गाठण्याचं लक्ष दिलेलं आहे. वर्गातल्या 100% विद्यार्थ्यांना या सगळ्या बाबी आलेल्या पाहिजेत. त्यानंतर पुढचा मुद्दा दिला आहे नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापर, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, शैक्षणिक तंत्रज्ञान आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा देखील आपण या ठिकाणी वापर करू शकतो. उपलब्ध शैक्षणिक साहित्याचे वापराचे नियोजन करावे लागेल आणि हे नियोजनाशिवाय होणार नाही. त्यानंतर पुढे दिलं आहे हे सर्व करणे म्हणजेच कृती कार्यक्रम तयार करणे. वेगळं काही नाही. कृती कार्यक्रम म्हणजे काय मला वेगळं करायचं आहे असं काही गैरसमज करून घेऊ नका. या सगळ्या बाबी आपण दैनंदिन अध्यापनामध्ये करतच असतो, दैनंदिन अध्यापनाचं नियोजन करत असतो. फक्त आपल्याला काय करावे लागेल की वर्गातील विद्यार्थ्याची स्टेज कोणती आहे आणि त्या विद्यार्थ्याला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी मला कोणतं अध्यापन तंत्र वापरावं लागेल किंवा कोणतं साहित्य मला त्याला उपलब्ध करून द्यावं लागेल की जेणेकरून तो विद्यार्थी अध्ययनाच्या पुढच्या टप्प्यावर जाईल. पुढे दिलं आहे मात्र हे करताना विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही आणि शिक्षकावरही ताण आला नाही पाहिजे. विद्यार्थ्यावर ताण येणार नाही आणि वर्गातील वातावरण आनंददायी राहील याची काळजी घ्यावी लागेल. आपण जे जे काही करणार त्याच्या वर्गस्तरावर नोंदी घेऊया. म्हणजे आपण जी काही कृती केली किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपण एखादा दैनंदिन छोटासा कार्यक्रम दिला, त्याला काही ॲक्टिव्हिटी दिली तर त्याची नोंद ठेवावी लागेल. हे आपल्याला निश्चित करावं लागेल. त्यानंतर पुढे पाहूया आता भाषा साक्षरता. भाषा साक्षरतेचे या ठिकाणी 2 मुद्दे दिलेत. वाचन, यामध्ये समजपूर्वक वाचन, यामध्ये मुद्दा दिला आहे समजपूर्वक वाचन आणि लेखनामध्ये दिलेलं आहे श्रुतलेखन. तर या 2 गोष्टी आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घेणं अपेक्षित आहे. यामध्ये पहा पुढे दिलंय पहा सद्यस्थिती पडताळणीसाठी भाषा विषय अध्ययन स्तर निश्चित टप्पे. इथे आपल्याला मागच्या वर्षी आपण जे केले होते तेच टप्पे या ठिकाणी पाहायला मिळतात. यामध्ये वाचनासाठी इथं जे टप्पे दिलेत ते आपण पाहूया. या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे अ ब क, मुळाक्षरे, पहिला आहे मुळाक्षरे, त्यानंतर स्वरचिन्ह विरहित शब्द, नंतर स्वरचिन्हयुक्त शब्द, नंतर साधे वाक्य, जोडाक्षरयुक्त वाक्य, नंतर उतारा आणि शेवटचा मुद्दा दिला आहे समजपूर्वक वाचन. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आधी एक उतारा घ्यावा लागेल, निवडावा लागेल, त्या इयत्तेच्या अनुरूप असा उतारा निवडावा लागेल आणि तो उतारा त्यांच्याकडे व्हायला द्यावा लागेल. मग त्याने जर समजपूर्वक वाचन केलं तर त्याची खूण इकडे आली, म्हणजे मग इकडून आपल्याला म्हणजे उजवीकडून डावीकडे आपल्याला त्याचं मूल्यमापन करायचं आहे. काही मुलं फक्त उतारा वाचतील परंतु त्यांना समजणार नाही, मग तो इथे उतार्यामध्ये येईल. काही मुलं जोडाक्षरयुक्त वाक्यच वाचतील फक्त, म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याचं वाचन चालू असताना, त्यावेळेस आपण तिथे खून करून त्याचं ते टप्पा निश्चित करायचा आहे. तसंच भाषेच्या बाबतीमध्ये श्रुतलेखन हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भाषेच्या बाबतीमध्ये श्रुतलेखन त्या विद्यार्थ्याला करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव इकडे अ ब क दिलेलं आहे आणि इकडे मात्र आपल्याला
वेगवेगळे मुद्दे दिलेत पहा. पहिला दिलाय मुळाक्षरांचं लेखन, त्यानंतर स्वरचिन्ह विरहित शब्द, नंतर स्वरचिन्हयुक्त शब्द, नंतर साधे वाक्य आणि जोडाक्षरयुक्त वाक्य. तर तो यामध्ये कोणत्या टप्प्यावर आहे? मुलगा ऐकून फक्त मुळाक्षरच लिहितोय का? मुलगा ऐकून स्वरचिन्ह विरहित शब्द लिहितात का? तर त्यासाठी किमान 5 शब्द देणं, किमान 10 शब्द देणं, किंवा काही ठिकाणी वाक्य देणं, काही ठिकाणी साधे वाक्य देणं, असे आपल्याला निकष त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत आणि आपल्या वर्गाचं अध्ययन स्तर निश्चित करायचा आहे. आता वर्गाची सद्यस्थिती लक्षात आली, तर आता पुढं काय करायचं ते या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी सांगितलंय पहा, वर्गाची सद्यस्थिती लक्षात आली, आता पुढे काय? चला पाहूया एक एक मुद्दा आपण. भाषा विषयाचे किमान लक्ष गाठण्यासाठी मला काहीतरी नियोजन करावे लागेल. नियोजन सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर वर्गातील प्रत्येक मूल नमूद प्रपत्रातील कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती मिळाल्यावर मला कृती कार्यक्रम तयार करून राबविण्यास मदत होईल. तरच मला ठरवता येईल ना की त्या मुलाला काय द्यायचं आहे, कोणतं त्याला साहित्य द्यायचं आहे, कोणती अध्यापन पद्धती त्या ठिकाणी वापरायची, हे सगळं निश्चित करता येईल. त्यानंतर येथे नमुना दाखल एक साप्ताहिक कृती आराखडा दिला आहे. आता हा साप्ताहिक कृती आराखडा या ठिकाणी आपल्याला नमुना दिलेला आहे, त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. नमुना कृती आराखड्याचा आधार घेऊन आपण आपल्या वर्गासाठी कृती आराखडा बनवूया. आता पहा या ठिकाणी नमुना कृती आराखडा, तर साप्ताहिक कृती कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे. पहा स्तर दिलेला आहे, मुळाक्षर, शब्द, वाक्य, उतारा आणि समजपूर्वक वाचन. त्यानंतर इकडे कृती दिलेल्या आहेत, घटक आणि कृती दिलेले आहेत. पहा या ठिकाणी अक्षरगट, वाचन लेखन, जसं की म, क, र, ब, घ आणि एक स्वर आ, ग, स, प, व, त स्वर. तर अशा प्रकारे हे जे काही मुळाक्षरांचे त्यांनी काय दिलेले आहेत, टप्पे दिलेले आहेत किंवा काही मुळाक्षरं दिलेले आहेत आणि त्यासाठी कृती पण दिलेल्या आहेत. या प्रकारे आपल्याला हा आराखडा तयार करायचा आहे, साप्ताहिक कृती आराखडा. आणि पुढे काय सांगितलं याचं मूल्यमापनाच्या बाबतीमध्ये साहित्य पण निश्चित करायचे. आपण त्या कृती करून घेण्यासाठी कोणतं साहित्य वापरणार आहोत, मुळाक्षराच्या टप्प्यावर कोणतं साहित्य, शब्दाच्या टप्प्यावर कोणतं साहित्य, वाक्य कोणती घ्यायची किंवा वाक्याच्या टप्प्यावर कोणतं साहित्य वापरायचं, उतार्यासाठी काय वापरायचं, त्यानंतर समजपूर्वक वाचन झाले की नाही हे समजण्यासाठी काय वापरायचं, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पहा विवरण दिलेलं आहे. सदरील कृती या नमुना दाखल प्रातिनिधिक स्वरूपात दिल्या आहेत. शिक्षक त्यांच्या कल्पकतेने आणखी काही कृती, साहित्य, उदाहरणे वापरून सराव घेऊ शकतात. या ठिकाणी एक आणखी महत्त्वाचं बाब दिलेली आहे मूल्यमापनाच्या संदर्भात. तर या ठिकाणी पहा, सोमवार ते शुक्रवारपर्यंत वरीलप्रमाणे स्तरनिहाय सराव घ्यावा. शनिवारी किती सुधारणा झाली याची पडताळणी करावी. तो स्तर प्राप्त झाला असेल तर अध्ययन स्तर वर्ग प्रपत्रात विद्यार्थ्यांच्या नावासमोर नोंद घ्यावी. अपेक्षित क्षमता प्राप्त नसेल तर पुढील सोमवारपासून नव्याने संबंधित विद्यार्थ्याला अधिकचा वेळ देऊन कृती पूर्ण कराव्यात. यामध्ये विद्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार वेळ मिळणे आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्ये लक्षात घेऊया, सगळ्यात महत्त्वाचा आपला अंतिम टप्पा कोणता आहे, समजपूर्वक वाचन. समजा एखादा मुलगा आहे तो उताराच वाचतोय, तर त्याला आपल्याला पुढच्या टप्प्यावर न्यायचे, समजपूर्वक वाचनाकडे न्यायचे. एखादा मुलगा मुळाक्षरच वाचतोय तर त्याला शब्दाकडे न्यायचे, शब्द वाचणाऱ्याला वाक्याकडे न्यायचं, वाक्य वाचणाऱ्याला उतार्याकडे न्यायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला हे एका आठवड्यामध्ये शक्य झालं तर आपल्या वर्गाचा चेहरामोहरा आपण या ठिकाणी जर ठरवलंच तर आपण निश्चितपणे यामध्ये बदल करू शकतो. काही विद्यार्थ्यांनी नाही प्रतिसाद दिला तर आपल्याकडे काय करायचंय पहा. हा झाला एक आठवड्याचा कृती कार्यक्रम. पण काय होईल, एका आठवड्यात माझ्या वर्गातील प्रत्येक मूल अपेक्षित ध्येय गाठेल का? प्रत्येक मुलाने अपेक्षित ध्येय गाठले नाही तर त्यासाठी पुढील आठवड्यात नव्याने संबंधित विद्यार्थ्याला अधिकचा वेळ देऊन नवनवीन कृतींचा समावेश करून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. या वर्षाखेरीस वर्गातील प्रत्येक मूल अपेक्षित ध्येय प्राप्त करेल यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम निश्चित करावा लागेल. आता कालबद्ध कृती कार्यक्रम काय आहे पहा. कालबद्ध कृती कार्यक्रम दिलेला आहे की हा कोणासाठी,
ज्या वर्गामध्ये विद्यार्थी मागील टप्प्यावरच आहेत, समजपूर्वक वाचनाकडे गेलेच नाहीत किंवा श्रुतलेखनाचा अंतिम टप्पा जो आहे तिथपर्यंत पोहोचलेच नाहीत, त्यांच्यासाठी आपल्याला कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करावा लागेल। तो आहे जुलै ते सप्टेंबर प्रथम तिमाही, त्यानंतर द्वितीय तिमाही ऑक्टोबर ते डिसेंबर आणि तृतीय तिमाही जानेवारी ते मार्च। म्हणजे आता आपल्याला जुलैला एकदा अध्ययन स्तर निश्चित करावं लागेल, नंतर सप्टेंबर एंडला एकदा अध्ययन स्तर निश्चित करावं लागेल, मग त्यातून कळेल आपल्याला पुढच्या टप्प्यावर जायचं आहे किंवा नाही ते। म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे 3 महिन्यामध्ये आपण करू शकतो त्या विद्यार्थ्यांना। सप्टेंबरमध्ये जर पूर्ण वर्ग प्रगत झाला, श्रुतलेखनाच्या अंतिम टप्प्यावर सर्व विद्यार्थी आले, तुमच्या वाचनाच्या अंतिम टप्प्यावर सर्व विद्यार्थी आले, तर मग याची आवश्यकता पुढे भासणार नाही। तर परंतु तिथे त्यांनी टार्गेट दिलेले आहेत की लक्ष्य काय राहील आपलं, तर किमान 4 ते 5 साधे शब्द असलेली छोटी वाक्य अर्थपूर्ण वाचन करणे, त्यानंतर किमान 40 ते 50 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचणे आणि किमान 60 शब्द प्रति मिनिट अर्थासकट वाचणे, हे आपलं टार्गेट राहणार आहे। याला आपण काय नाव दिले, कालबद्ध कृती कार्यक्रम। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण निपुण भारत अभियान याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे। याबाबत जर कुणाला काही शंका असेल तर आपण निपुण भारत अभियान हा GR सुद्धा आपण वाचू शकता। त्या GRचा व्हिडिओसुद्धा मी तयार केलेला आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजे एज्यू चेंज या यूट्यूब चॅनलवर तो अपलोड केलेला आहे। जर कुणाला काही शंका असेल तर GRचा अभ्यास करून आपण ती शंका मिटवू शकतो। ठीक आहे, आत्तापर्यंत आपण हा जो व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकलात, त्याला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो आणि निपुण भारत अभियानच्या यशस्वीतेसाठी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।